नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. मधू आता आतमध्ये झोपायला येते तेव्हा कबीरचे बाबा म्हणतात, अगं मधू कुठं होतीस तू? तुला किती शोधलं मी. आणि तू फोन पण इथंच ठेवून गेली होती. अगं कुठं गेली होतीस? तेव्हा मधू म्हणत असते, तुम्ही या वयामध्ये माझ्यावरती नजर ठेवताय का? ज्या गोष्टींवरती ठेवायला पाहिजे होती नजर त्या गोष्टींवरती ठेवली नाही. तेव्हा आता कबीरचे बाबा म्हणत असतात, अगं तसं नाही, अगं मला हे विचारायचं होतं, तू रात्रीची गोळी घेतली की नाही? तेव्हा मधू म्हणत असते की हो घेतलीये मागाशीच गोळी मी, झोपा आता. मधू ही रागाने झोपलेली असते. कबीरचे बाबा म्हणत असतात की यांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय ना आम्हाला कधी समजायचंच नाही. मधू मनातल्या मनातच म्हणत असते की देवा, या कबीरच्या आयुष्यातले हे कोड ना लवकरात लवकर सोडव रे बाबा. तिकडे दुसरीकडे मृण्मयी मनातच विचार करत असते की मी खरंच चुकीचं केलं का? मी चुकीचं तर नाही ना केलं. म्हणजे आता कबीरच्या आयुष्यातला इतका महत्वाचा क्षण होता हा म्हणायला. खरंच कबीरला आता वाईट वाटलं असेल का त्याचं? पण काय करणार कबीर? अरे मी सारखं सारखं तुझ्यावरती रागवायचं, चिडायचं आणि तू तिथून निघून जायचं. बिचारा जेवला पण नसेल ना. आणि असंच ती विचार करत असते. आता इकडे दुसरीकडे कबीर देखील टेरेस वरती असतो. त्याला देखील झोप येत नसते आणि मग तो त्याच्या मित्राला फोन लावतो. आता दुसऱ्या दिवशी सकाळी गुंजा ही झाडांना पाणी घालत असते आणि झाडांशी बोलत देखील असते. पटपट मोठं व्हायचं बरं का झाडांनो. या घरामध्ये खूप प्रेमाची माणसं राहतात. आणि असा रोज फुलांचा सडा टाकायचा दारापुढे आणि मग ती अशा प्रकारे त्या झाडांशी बोलत असते. आता कबीर तिथे फोनवरती बोलत येत असतो आणि तो फोनवरती कुणावरती तरी चिडत असतो. आता गुंजा कबीरला हाका मारते आणि म्हणते की साहेबा इकडे यावं. आता कबीर विचारतो की काय काम आहे? तेव्हा गुंजा म्हणते की अहो ओळख करून द्यायची तुमची. तेव्हा कबीर तिथे जातो कुतूहलाने आणि आता गुंजा त्याला सांगत असते की हा पारिजातक हा आहे ना बघा, 1-1.5 महिन्यामध्ये कसा घरापुढे फुलांचा सडा टाकेल आणि त्याचा सुगंधाचा दरवळ हा आपल्याला घरात देखील अनुभवायला मिळेल. आणि आता कबीरच्या डोळ्यासमोर तेच आईचे जे वाक्य असतं की गुंजाला 1-1.5 महिन्याच्या आत घराबाहेर काढून दे असं तिने बोललेलं असतं. आता तेच आठवत असतं. त्याला वाटत असतं की गुंजा आता 1-1.5 महिन्यामध्ये माझ्याच हातून बाहेर निघणार आहे आणि याचं त्याला आता फार दुःख होत असतं. तेव्हा आता कबीर विषय सावरत म्हणतो की चला आता आवरून घे, मंत्रालयाची सर्व माणसं सत्कार करण्यासाठी इथे येणार आहेत. आणि मग आता गुंजा म्हणत असते हो मी तर विसरूनच गेले होते. आणि मग ती आता लगबग करू लागते. ती आता फारच आनंदी झालेली असते आणि तिची धावपळ देखील सुरू झालेली असते. तिला समजतच नसतं की आता काय काम आधी करावं आणि काय काम नंतर करावं. आता गुंजा तिथून निघून जाते आणि आता कबीर मनात म्हणत असतो जिने चिंता करायला पाहिजे, जिने लगबग करायला पाहिजे ती आरामात बसलीये आणि मात्र ही पूर्ण घराची काळजी करते. जिला ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे तिला याचं काही पडलेलं नाहीये, परंतु ही मात्र सर्व घराची काळजी करते. तेव्हा आता कबीर त्या पारिजातकाशी बोलायला लागतो आणि त्याला म्हणतो नको जीव लावू इतका. अरे जीव लावशील तर त्याच्यातच गुंतून बसशील. आता कबीर रूम मध्ये इकडे आलेला असतो आणि तो मधूला म्हणत असतो मी जी डोंगरवाडीला कामगिरी केली आहे त्याबद्दल मला सत्कार देण्यासाठी सर्व मंत्रिमंडळी मंत्रालयातली इथे आपल्या घरी येत आहेत. तेव्हा मधू म्हणत असते की तुम्ही जी कामगिरी केली आहे ना डोंगरवाडीला जाऊन ती सर्वांच्या लक्षात आली, परंतु आमच्याच लक्षात आली नाही. आम्ही आमच्या डोळ्यावरती पट्टी लावून बसलो. आता तुम्ही कामगिरीच अशी केली आहे म्हटल्यावरती तुमचं कौतुक तर व्हायलाच पाहिजे आणि सत्कार देखील हा झालाच पाहिजे. आणि काय रे तुला काय वाटलं तुझ्या या कामगिरीबद्दल मी तुला माफ करून टाकेल की काय? अरे नाही रे, तू जगामध्ये किती पण नाव कमव, आता माझ्यासाठी तू बायकोला फसवणारा नवराच आहेस. आणि तू आता केलेली जी घाण आहे ना सगळी ती जेव्हा तू साफ करशील तेव्हाच ती माझ्यासाठी सर्वात मोठी अचिव्हमेंट असेल. आणि तू जेव्हा त्या गुंजाला घराबाहेर काढशील ना तेव्हाच मला आनंदाचा क्षण हा अनुभवता येणार आहे. तेव्हा आता कबीर म्हणत असतो की आई मी तुला वचन दिलंय ना मी नक्कीच पार पाडेल आणि तोपर्यंत मी मृण्मयी सोबत संसार सुरू करणार नाही. तेव्हा मधू म्हणत असते की ती बिचारी मृण्मयी तिकडे वाट बघत बसली असेल की माझा नवरा कधी माझा होणार आहे. आणि आता मधू कॅलेंडर दाखवते आणि म्हणते की हे बघ एका महिन्यातला 1 दिवस संपलाय बरं का आणि आता उरलेल्या दिवसांमध्ये तुला तुझं कामगिरी फत्ते करायची आहे आणि जर तू हे करण्यामध्ये अयशस्वी झाला तर हे सर्व काही सत्य आहे ना हे तुझ्या मामाला सांगेल मी, मग भोग तुझ्या कर्माची फळं.
आणि नाही, तुझ्या चुकीची शिक्षा ही फक्त तुला नाही होणार आहे, सगळ्या कुटुंबाला होणार आहे. मधूने चांगलंच कबीरला सुनावलेलं असतं आणि कबीर देखील चांगलाच नरम झालेला असतो. आता इकडे दुसरीकडे मृण्मय मात्र रूम मध्ये बसलेली असते. कविता चांगली नटून थटून येते आणि विचारते, कशी दिसते? मृण्मय म्हणत असते, अगं खरंच खूप सुंदर दिसते तू आणि खरंच खूप गोड दिसू राहिली आहेस तू. तेव्हा कविता देखील विचारत असते की अगं पण मृण्मयी तू का तयार नाही झालीये? तू तयार हो ना, अगं आपल्या घरी गेस्ट येणार आहेत ना, आणि मग तू तयार का नाही होते अजून? तेव्हा मात्र मृण्मय काही बोलत नसते. तेवढ्यातच गुंजा तिथे येते आणि गुंजा ही मृण्मयला म्हणत असते की तुम्हाला खाली बोलवलंय चला. तेव्हा आता मृण्मयी गुंजाला टोमणा मारतच म्हणते की तू एवढी का नटून थटून आलीये? तुला कोणी बघायला येणार आहे का? तेव्हा गुंजा म्हणत असते की ते आज साहेबांची मोठी मोठी माणसं येणार आहेत ना, त्यांचा सत्कार करायला मंत्रालयामधून, म्हणून मी तयार झालीये. तेव्हा आता कविता विषय सावरतच म्हणत असते की मृण्मयी अगं आवर ना, तुला खाली बोलवलंय ना, तू चल बरं पटकन आवरून घे आणि गुंजा तू जा, मी घेऊन येईल मृण्मयीला. आणि मग गुंजाला ती काढून देते आणि आता मृण्मयीचं ती मन धरत असते. परंतु मृण्मय मात्र गुंजाला पुन्हा हाका मारून बोलवते आणि म्हणते की थांब गुंजा, ते जे आपण काल गहू आणलेत ना ते वाळत घाल. आणि तेव्हा कविता म्हणत असते की अगं कशाला रंगाचा बेरंग करते, अगं येऊ दे ना तिला, थांबू दे ना. तेव्हा मात्र मृण्मय म्हणत असते अगं घरामध्ये इतके कामे पडली आहेत आणि तिच्या वाचून काय अडलाय का कबीरचा सत्कार, करू दे तिला काम. मृण्मय गुंजाला देखील म्हणते हो की नाही गुंजा? तेव्हा गुंजा म्हणते की हो, उगाच नको गावामध्ये सोंडे व्हायला, मी पांगवते सर्व उन्हामध्ये गहू, मी जाते लगेच. आणि असं म्हणून गुंजा आता गहू पांगवण्यासाठी निघून जाते. आता कविता मात्र मृण्मयीकडेच बघत असते. मृण्मय म्हणत असते की अगं अशी काय बघतेस माझ्याकडे, ज्या व्यक्तीने जिथे असायला पाहिजे ना त्या व्यक्तीने तिथेच असलं पाहिजे. आणि मग आता कविता ही गुंजाला मदत करू लागत असते गहू पांगवण्यासाठी. कविता चिडचिड करत असते आणि म्हणत असते की या मृण्मयीचं मला काही कळत नाही, कधी तिचं कामाकडे लक्ष नसतं आणि आज काय गहू वाळत घालायला लावलेत. ए गुंजा, तुझ्या हाताला दुखत तर नाहीये ना ग? कविता म्हणत असते की चल आपण दोघी मिळून आहे ना हे पोतं पटकन वाळत घालूया आणि पटकन हे सगळे गहू इथे वाळत घालूया. गुंजा म्हणत असते हो तुम्ही इतका मेकअप वगैरे करून आलाय, तुम्ही इथं कशाला उन्हात तापताय, तुम्ही जा बरं, मी करते सगळं. तेव्हा कविता म्हणत असते की नाही आपण दोघी मिळून करूया, म्हणजे पटकन आवरेल पण, म्हणजे आपल्याला खाली जाता येईल ना. तेव्हा आता गुंजा देखील आणि कविता देखील दोघी मिळून आता काम करू लागतात. तेव्हा आता कविता म्हणत असते की मला सांग ना डोंगरवाडीला काय झालं? तेव्हा गुंजा म्हणते सांगू का, आता आपल्या साहेब आहे ना त्यांनी अशी एकदम हिरोगत आहे ना एंट्री केली. इकडून पोलीस आले, इकडून सत्यदादाची माणसं, आणि मध्ये आपल्या साहेबाने एकदम हिरो माफिक एंट्री केली. आणि मग गुंजाने कसं टिपडात येऊन कबीरला वाचवलं आणि कशा प्रकारे तिने काय काय केलं तिथे, ही सगळी कहाणी जी आहे ती आता कविताला गुंजाने सांगितलेली असते. तेव्हा आता कविताने हे ऐकल्यानंतर कविता तर थक्क झालेली असते आणि कविता म्हणत असते म्हणजे यामध्ये तू देखील मदत केली आहे कबीरला. तेव्हा आता कविता म्हणत असते म्हणजे याचा अर्थ या कामगिरीमध्ये तुझा देखील मोलाचा वाटा आहे. तेव्हा मात्र गुंजा म्हणत असते की नाही माझं काही नाही आहे याच्यामध्ये. परंतु कविता म्हणत असते की नाही कबीरला देखील तुझी फार मदत झालेली आहे. तेव्हा गुंजा मात्र काय ऐकायला तयार नसते. गुंजा तिच्याच कहाण्या सांगत असते आणि आता कविता म्हणत असते की अगं ते माणसं येतील पण कबीरचा सत्कार करून जातील पण, चल बरं आपण पटकन, आता झालंय आपलं काम आवरलंय, चल निघूया पटकन. आणि मग तेव्हा आता गुंजा म्हणते की कविता वहिनी तुम्ही पुढे चला बरं, मी आलेच आता 5-10 मिनिटांमध्ये, थोडस राहिलंय ना ते पण करून येते. आता गुंजा सर्व काही पसारा जो असतो तो आवरायला घेते आणि सर्व पसारा आवरल्यानंतर ती खाली जायला निघणारच असते. तेवढ्यात तिथे मृण्मयी येते. आता मृण्मयी गुंजाला म्हणते अगं तू हे पाखडले नाहीत का, सर्व पाखड बरं. आणि तेव्हा गुंजा म्हणते की हो मी सर्व करते. आणि ती अजून एक वाक्य म्हणते की ज्या व्यक्तीने जिथं असायला हवं त्या व्यक्तीने तिथंच असलं पाहिजे. मृण्मयी मनातच म्हणते की मगाशी हिने माझं वाक्य ऐकलं की काय, पण जाऊ दे, करील ही काम इथेच आणि तिची जागा तर इथंच आहे. आणि अशा प्रकारे उन्हामध्ये मृण्मयीने गुंजाला हे गहू वाळत घालायला लावलेले असतात आणि पाखडायला देखील लावलेले असतात. आणि अशा प्रकारे आजचा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मंत्रालयातले दिग्गज व्यक्ती कबीरचा सत्कार करण्यासाठी कबीरच्या घरी आलेले असतात. आता कबीरचा सत्कार झालेला असता, त्याला महाराष्ट्र शासनाकडून सन्मानपत्र मिळालेलं असतं. आता राज्यमंत्री देखील घरात आलेले असतात आणि राज्यमंत्री आता गुंजाला बोलवतात. पोलीस लगेचच म्हणतात की अहो सर, हीच ती मुलगी, ती आमच्यासाठी देवाप्रमाणे आमच्या मदतीला धावून आली होती.
आता राज्यमंत्री कबीर सोबत गुंजाचा देखील सत्कार करत असतात आणि आता गुंजाचा देखील चांगला सत्कार झालेला असतो, तेही राज्यमंत्र्यांच्या हस्ते. आणि आता ही गोष्ट बघून मृण्मयीला मात्र फारच राग आलेला असतो. आता सर्वांसमोर कबीर फुलांचा गुच्छ घेतो आणि मृण्मयीला देतो आणि म्हणतो, तू जर मला जाऊ दिलं नसतं ना तर हे कधी शक्यच झालं नसतं. आणि आता कबीरने दिलेला तो फुलांचा बुके मृण्मयीला फारच राग येऊन मृण्मयी तो आता डायरेक्टली खाली फेकून देते. आणि मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय ते कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.